गावात आता कुठेही दिसला ठोकून काढा। आता आपण बैलगाड्याच्या शर्यती लावतो, लोक बक्षीस लावतात 5 लाख रुपये, 3 लाख रुपये दुसरा नंबर, 2 लाख रुपये तिसरा नंबर, 1 लाख रुपये चौथा नंबर, 50,000 पाचवा नंबर। आता तुम्ही बक्षीस अशी लावा, गावात कोण धर्मांतरण करायला आला त्याला ज्याला ठोकून काढेल त्याला 5 लाख रुपये, दुसऱ्याला ठोकून काढेल त्याला 4 लाख रुपये, तिसऱ्याला ठोकून काढेल त्याला 3 लाख रुपये, आणि ज्याला पूर्ण त्याचा सैराट करून टाकेल त्याला 11 लाख रुपये। हे करा। हे आता पादरी म्हणत असेल मी जेलमध्ये जायला, तुला सुट्टी नाही, ऋतुजाचा जीव गेलाय आमच्या। अरे तिचा जीव गेला, एखादी आत्महत्या महिला करेल ती जास्त विचार करणार नाही, पण तिच्या पोटातलं 7 महिन्याचं बाळ घेऊन ती आत्महत्या करण्याचा विचार कधीच करणार नाही। जेव्हा शेवटचं टोक येतं तेव्हाच आई स्वतःच्या बाळाला संपवण्याचा विचार करते। तुम्ही धर्मांतरण करण्यासाठी शेवटच्या टोकाला गेला तेव्हाच माझ्या ऋतुजानं आत्महत्या केली आहे। त्यामुळे शक्ती कशासाठी घेतलाय? इतर धर्मामध्ये महिलांना सन्मान नाही आहे, माझ्या हिंदू धर्मामध्ये महिलांना सन्मान आहे। महिलांना शक्तीची देवता आम्ही मानतो, आणि म्हणून त्यातला शक्ती आणि ऋतुजानं स्वतःला संपून घेतला, परंतु धर्म बदलला नाही। म्हणून शक्ती ऋतुजा या बॅनर खाली जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये धर्मांतरण विरोधी कडक कायदा येणार नाही तोपर्यंत हे मोर्चे थांबणार नाहीत आणि हिंदू सुद्धा थांबणार नाही। सगळे हिंदू रस्त्यावरती येतील, सगळे हिंदू या मोर्चामध्ये सामील होतील, या मुक मोर्चामध्ये सामील होतील, आणि राज्य सरकारला हिंदू धर्मांतरण विरोधातला कडक कायदा, लव जिहादच्या विरोधामधला कडक कायदा, लव जिहाद करण्याचं कुणाचं धाडस झालं नाही पाहिजे। कुठल्याही भगिनीकडे वाकड्या नजरेनं बघण्याची कुणाची हिंमत झाली नाही पाहिजे। जर कुणी माझ्या हिंदू भगिनीकडे ठरवून फसवून जाळ्यात अडकून तिला धर्मांतरित करण्याचा, तिच्या लव जिहाद करण्याचा प्रयत्न केला तर त्याला मी ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही। ही भूमिका जी माझी भूमिका आहे तीच भूमिका तुम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे। ही मताच्या पलीकडची, राजकारणाच्या पलीकडची ही आपल्या सर्वांची भूमिका असली पाहिजे। आता कुठली निवडणूक आली नाही, उद्या परवा 8 दिवसानं, महिन्यानं, 4 महिन्यानं कुठली निवडणूक नाही। निवडणूक आहे 2029 ला लोकसभेची, निवडणूक आहे 2029 ला विधानसभेची। आम्ही एकत्रित आलोय निवडणुकीसाठी नाही, आम्ही एकत्रित आलोय मताच्या राजकारणासाठी नाही, पण आम्ही एकत्रित आलोय आमच्या भगिनींच्या वरती जे षडयंत्र केला जात आहे ते षडयंत्र मोडून काढण्यासाठी आम्ही एकत्रित आलोय। आणि इथून पुढे लाखोच्या संख्येने आम्ही एकत्रित येणार, लाखोच्या संख्येने आम्ही रस्त्यावरती येणार, आणि सरकारला धर्मांतरण विरोधी कायदा करण्यास आम्ही भागच पाडणार। लव जिहादच्या विरोधामध्ये कायदा करण्यासाठी आम्ही भाग पाडणार। राज्याचे मुख्यमंत्री या कायदा करण्यासाठी सकारात्मक आहेत, त्यांनी तशी भूमिका मांडलेली आहे, परंतु तो कायदा लवकर यावा